गुड मॉर्निंग सगळ्यांना. गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. तर बघू शकता, आपल्याकडे भाजीला जर काही नसेल तर काय बनावं हा सगळ्याच महिलांना प्रश्न पडतो. तर बघू शकता, ही किती चविष्ट अशी आमटी झालेली आहे. अशी आमटी आपण भाकरीसोबत, भातासोबत आणि किंवा चपातीसोबत अशी चुरून खाऊ शकतो. सर्वांनाच आवडते. तर चला सुरुवात करूया आपण मुगाच्या डाळीची आमटी बनवायला. तर बघा, इकडे मी 1.5 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. आमच्याकडे 7 ते 8 माणसांचा स्वयंपाक करावा लागतो ना, त्यामुळे मी 1.5 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि ती गरम पाण्यामध्ये शिजवण्यासाठी ठेवली आहे. आणि इकडे आपण आता मसाल्याची तयारी करूया. तर मी इकडे 3 कांदे भाजून घेतलेले आहे बघा. खोबरं घेतलेले आहे, आलं, लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि धनेसुद्धा घेणार आहे. तर आता इकडे आपली डाळ जवळजवळ शिजत आली आहे. तोपर्यंत आपण इकडे मसाला तळून घेऊ. तर आता इकडे सुरुवातीला आपण ना, हा जो मसाला काढलेला आहे मी तो तळून घेऊ. सुरुवातीला आपण खोबरे तळायला घेऊ. खोबरे लालसर रंगावर भाजून घ्यायचे आहे. थोडंसं तेल टाकू त्यामध्ये. तर आपले खोबरे भाजून झालेले आहे. नंतर आपण टाकू धनेसुद्धा असे खरपूस भाजून घ्यायचे आहे. आता आपण ते भाजलेले धने काढून घेऊ आणि आता जो कांदा आपण चुलीमध्ये भाजून घेतलेला होता ना, तो कांदा इकडे तळून घेऊ. थोडंसं तेलाची धार टाकू आणि तळून घेऊ. आता आपलं सर्व जिन्नस तळून झालेले आहे मसाल्याची. तर आता इकडे आपली डाळ शिजलेली आहे ना, ती एका साईडला काढून घेऊ. तर आता हे मसाल्यांचं वाटण करून घेऊया आपण. मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं, लसूण आणि आलं हे सर्व बारीक करून घेऊ. आमटीमध्ये हे वाटण आहे ना, जास्त बारीक नाही करायचं. पाणी टाकून फक्त ओबडधोबडा असं बारीक, कोरडंच बारीक करायचं आणि त्यामध्ये टाकायची कोथिंबीर. कोथिंबीरमध्ये वाटणामध्ये टाकली तर आमटीला अशी खूपच छान चव येते. तर आता आपलं वाटण तयार करून झालेले आहे. इकडे बघू, कांदा आणि धने ते देखील थोडंसं पाणी टाकून चिकन बारीक करायचे, एकदम बारीक करायचे पाणी टाकून. आता आपलं वाटण तयार झालेलं आहे, बघू शकता, कांदा आणि धण्याचं वाटण. तर आता आपण भाजी तयार करायला सुरुवात करूया. इकडे कढई तापायला ठेवलेली आहे आणि तेल टाकले मी. सुरुवातीला टाकली मोहरी छान तडतडू द्यायची. त्यानंतर टाकले जिरे चांगले फुलू द्यायचे. नंतर ताजा तोडलेला झाडाचा कढीपत्ता आहे ना, तो स्वच्छ धुवून घेतला आणि तो टाकला आहे. आता आपण टाकलेलं आहे आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीरीचं वाटण जे होतं ना, ते परतून घ्यायचं याच्यामध्ये. आता आपण टाकू 2 चमचे लाल मिरची पावडर टाकली. कांदा लसूण मसाला आणि हळद हे सर्व वाटण टाकलेले आहे. ते मसाल्यामध्ये हलवून घेऊ. आणि आता आपलं जे कांदा
आणि धण्याचे जे वाटण होतं बारीक केलेलं ते आपण त्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे. आता आपला मसाला परतत आलेला आहे ना, तर त्यामध्ये आपण टाकणार आहोत आपली जी डाळ होती ना, मुगाची डाळ शिजलेली, ते टाकणार आहोत. आणि मसाला आणि डाळ एकत्र पळीच्या साहाय्याने हलवून घ्यायचे. आणि आता आपली आमटी थोडीशी घट्ट आहे ना, मग थोडंसं गरम पाणी केलं होतं मी, ते मसाल्याचे भांडे धुवून टाकणार आहे त्यामध्ये. तर बघू शकता आता आपली आमटी एवढी करायची आपल्याला. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि आमटीला उकळी घ्यायची आहे. दणदणीत उकळी येऊ द्यायची आमटीला. आता आपली आमटी उकळलेली आहे ना, तर आपण बारीक चिरलेली वरती कोथिंबीर टाकून देऊ. तर बघू शकता आपली आमटी किती छान दिसत आहे आणि चवीलाही खूप छान लागते. घरी जर भाजीला काही नसेल तर अशी आमटी आपण घरच्या घरी बनवू शकतो. खूप छान लागते गावाकडच्या पद्धतीने. तर ही आमटी नक्कीच बनवून बघा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.